सेफोरामध्ये आहे आणि इकडे मी हे सगळे प्रोडक्ट्स चेक करते. मला घ्यायचं आहे फाउंडेशन किंवा कन्सिलर. तर मी दोन साईडला दोन वेगवेगळे मेकअप लावले. एक आहे एस्टे लॉडर आणि एक एस्टे लॉडर ना प्रोनाऊन्सिएशन हा एस्टे लॉडर अँड सेकंड वन इज बॉबी ब्राऊन. सो आता मी डिसाईड करते काय करायचं. तर हे बघा हा माझा सुंदर मेकअप किती छान दिसते. मी फक्त फाउंडेशनच इथे छान लागलं आहे. मी या साईडला मी बोलली एस्टे लॉडर लावले, या साईडला बॉबी ब्राऊन. तर मला आवडला हा मेकअप. मी नेहमी मॅक लावत होती आणि पाठी म्युझिक आहे याचा कॉपीराईट क्लेम येणार. तर आता घेऊया आपण आणि निघूया. आणि मला इकडून जायचं मला फिश घ्यायला, कारण आमचा सॅडली एरवाना वारला. तर आता मला नवीन फिश घ्यायचं आहे. सो व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज हीनल. जीनत. जीनत, ओके. हाय जीनत, थैंक यू सो मच. आपने इतना प्यारा मेकअप किया है, मुझे बहुत अच्छा लगा. मुझे थैंक यू सो मच. और आपको मराठी में कुछ आता है? मैं मराठी में व्लॉग्स बनाती हूँ. या क्या मराठी में बोल सकता हूँ? तुझं नाव काय आहे? जीनत. माझं नाव जीनत आहे आणि तुम्ही खूपच ब्युटिफुल आहे आणि क्यूट आहे. थँक्यू जीनत. तुम्ही पण क्यूट आहात आणि थँक्यू फॉर ऑल युअर हेल्प. बाय. मी घेतलंय हे सेफोराची शॉपिंग आणि आमचा मेकअप आहे ती छान. आणि आता मी बघते इकडे सलवार कमीज लवच्या बारशासाठी. तर मी गेली लाईफस्टाईलमध्ये, तिथे मला काहीच नाही आवडलं. आता मी चालली आहे समोर ग्लोबल देसीमध्ये आणि ॲक्च्युली माझ्याकडे एक ड्रेस आहे खूप छान, पण तो ठीकठाकच आहे. म्हणून मी विचार करते की काहीतरी अजून इकडे बघूया, जर आवडलं तर घेऊया. बघितला ओके. तर तो जो मी तुम्हाला लेहंगा दाखवला ना तो मला आवडला. इट्स फॉर 22,000. तर 22,000 शिव्या पडतील घरी जर मी तो विकत घेतला तर मला काहीच नाही आवडलं इकडे. सगळं खूप एक्सपेन्सिव्ह आहे. एक मला सिम्पलचा लेहंगा आवडला, तो पण होता 8,000चा ग्लोबल देसीमध्ये. तर मी आता खाली ग्राउंड फ्लोअरला पुन्हा चालली आहे ब्लशर घ्यायला. एक ड्रेस आवडला पण मी बुजगावण्यासारखी दिसते. तर ते बोलले अजून एक साईज कमी मिळेल, बघूया. तर रिक्षा थांबली तर मी बोलू शकते नीट. सो मी ओबरा मॉलमधून शॉपिंग घेतली, सेफोराची केली आणि बिबामधून ड्रेस घेतला. आणि मी असं शॉपिंग करते जसं का मला लॉटरी लागली आहे, जेव्हा की मंथ एंड आहे आणि देर इज अ रिव्हिजन युनिवर डिलीट करून मेसेज आला. ठीक आहे. तर यशस्वीला ॲक्च्युली क्रायलनमधून एक फाउंडेशन घ्यायचं होतं जे मी लावते. पण गोष्ट ही आहे की क्रायलन फक्त 2 शॉप्स आहेत, एक मलाडमध्ये आहे आणि एक बँड्रामध्ये. तर मग मी तिला बोलली की तू चला पण इन्फिनिटी मॉलमध्ये पण एक सेफोरा आहे, तिथे मी जाईन आणि माझं घेऊन टाकेल. पण गोष्ट ही आहे की लवला सांभाळायला कोणतरी हवं. लवला फीडिंग करावं लागतं थोड्याने आणि तिथून जाऊन यायला ऑलमोस्ट 2.5-3 तास जाणार शॉपिंग करून सगळं. तर ती नाही आली. तर मी ॲक्च्युली तेच बोलते की माझ्यासोबत आली असती ना तर सीन हा झाला असता की शॉपिंग एवढी बिबाची ते शॉपिंग करताच आली नसती. कारण मी ऑलमोस्ट मला तर 4 वाजता निघाली आणि आता 6:30 व्हायला आले. तर ऑलमोस्ट मी 2.5 तास शॉपिंग करते. तेवढा तुला टाईमच नसा मिळाला. तर बरं झालं ती नाही आली. तर आता मी जाते. मी विचार केला की मी तिकडे मलाड वेस्टच्या जवळच आहे, गोरेगावमध्ये आहे. तर मी फटाक करून जाऊन तिच्यासाठी फाउंडेशन घे आणि मग मी घरी जाईन. तर परतीच्या रस्त्यात मला थोडी ट्रॅफिक दिसते आहे. होपफुली आमचं स्प्रेइंग की थोडी ट्रॅफिक कमी व्हावी. संध्याकाळचा रस्ता आहे तर सगळे घरी चालले आहेत त्यामुळे ट्रॅफिक आहे. पण आता बघूया. आता ती तिची शेड पण मी कॉल करून विचारलं की ती पर्टिक्युलर ती शेड आहे का, तर ते बोले आहे. तर म्हणून मी विचार करते की मी घेऊनच टाकू, कारण मग तिला कधी विचारायला टाईम मिळेल की बँड्राला किंवा मग मलाडला एवढं यायचं पण दूरच झालं आमच्या घरापासून. तर मग मी आता घेऊन टाकते ती. आणि शॉपिंग मी खूप जास्त केली. मला थोडं गिल्टी फील होत आहे आणि म्हणजे ते पायाला लागलेलं ते अजून पण आहे. पण मी 2-2.5 तास जे शॉपिंगचं ते एकदम त्या ह्याच्यामध्ये गेलेली ना एक्स्ट्रेसीमध्ये की मी विसरून गेली की मला पाहायला लागलं आहे. तर थोडं आता फील होत आहे जेव्हा मी पाहायला बघितला. आणि आता मी चालली, आता सिग्नल सुरू झाला तर लेट्स गो. आता मी आली आहे क्रायलनमध्ये आणि गोष्ट ही झाली की मी कॉल केलेला की ती शेड मला जी होती ती आहे का, तर तिकडे नाही आहे. ती बांद्राच्या ऑफिसमध्ये आहे. तर तिथून ऑफिस नाही सॉरी शॉपमध्ये आहे. तर तिथून ते घेऊन इकडे येणार. पण इकडे पण तर 1 तास जाईल आणि घरी सगळे 7:30 माझी वाट बघतात आहे. तर आम्हाला निघायचं ते फिश वगैरे घ्यायला. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 6:45 आणि तिथून बांद्रावरून इकडे बाय मॅप दाखवते 1 तास. तर मग मी विचार केला ते सगळं गडबड होऊन जाईल आणि मला फिश घ्यायला काहीही करून जायचंच आहे. तर मग मी यशस्वीशी बोलली. दुसऱ्या मी शेड चेक केले पण ते तिला आवडले नाही. तर आता असं होणार आहे की ते बांद्रावरून इकडे येणार, मग इथून वी फास्टने ते माझ्या घरी पाठवणार आणि मग दंडील. तर आय वॉज व्हेरी हॅपी की ठीक आहे चल होईल. तर मी आता इथून निघते आणि मला इकडून मला मॅपमध्ये दाखवते 40-45 मिनिट्स. तर आय गेस मी 7:30च्या आधी पोहोचेन. पटकन एक चहा पियेन आणि मग मी निघेन. लेट्स गो. माझी शॉपिंग
हे आहे किती छान टू फेस्ड ब्लशर. हे तिने मला 2 फ्री सॅम्पल दिले. हे बॉबी ब्राऊनचं कन्सिलर, हे फाउंडेशन आणि हे स्टेलॉडरचं शिअर लूज पावडर. मी तुम्हाला हे ओपन करून देते. आपण या सगळ्याची अनबॉक्सिंग करूया. आणि माझा पाय बघण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर हे बघा, अजून पण लाल लाल आहे. मला काहीतरी चावलं ए. आणि याचा डान्स चाललाय. रॉकी से हाय, से हाय. आणि हे बघा माझा पायाला अजून पण ई बापरे, हे बघा काय सेक्सी बॉटल आहे आली. वाव, काय मस्त ब्रँडिंग आहे. लव्ह इट. ते बघा माझं 6000चं फाउंडेशन, काचेची बॉटल. थँक्स रॉकी. हे बघा, हे फाउंडेशन, हे कन्सिलर आणि ही सर्वात क्यूट मोस्ट माझा फेवरेट कलर. या कलरचा मी ड्रेस पण घातलाय, पीच. आणि हे बघा इथे छान. यू वॉन्ट मी टू चेंज? चेंज. थांब 1 मिनिट. लुक ॲट दिस ब्युटी अँड लुक ॲट दिस ब्युटी. हाय. काय मस्त आहे. वाव, किती छान. मी तुम्हाला हातावर लावून दाखवते. 1 सेकंड. थोडा पीच कलर आहे, पीच कलरचा ब्लश. आणि हा मुलगा इकडे बसलाय, डोळे फाडून फाडून टी व्ही बघतोय. आणि हा माझा न्यू लेहंगा, त्याला मला स्टिच करून आणायचं आहे. तर हा कलर आहे आणि ही थोडा लूज आहे. आणि हा बिबाचं आहे. मला 40% ऑफमध्ये मिळालं. तर याची प्राईस आहे 5995.